सोनम वांगचुक मरावेत असं तुम्हाला नव्हतं ना वाटत? मग सरकारने जी कृती केली आहे त्याला तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे. अभिजित दिपकेला त्यांनी मारावं असं वाटत होतं. जसं केजरीवालांना अण्णा हजारे हे उपोषणाच्या दरम्यान मारावेत असं वाटत होतं, तसंच अभिजित दिपकेला सोनम वांगचुक मारावेत असं वाटत होतं. आणि त्याचं सगळं जी रचना चाललेली होती ती अशाच प्रकारे होती की यांनी मारावं, किंवा त्यांना कुणी वाचवायचा प्रयत्न करू नये असेही प्रयत्न त्याचे चालले होते. आणि विरोधी पक्ष तर काय आनंदच आहे, त्यांना वांगचुक मेले तर हवंच होतं. सरकार विरुद्ध बोलायला, आक्रोश करायला, आक्रंदन करायला, आंदोलन करायला त्यांनाही एक विषय हवा होता. त्यामुळे त्यांची इच्छा हीच होती की सोनम वांगचुक यांनी मारावं. स्वतः सोनम वांगचुक यांना मारायचं होतं का? नाही, त्यांना मारायचं नव्हतं. त्यांना अपेक्षा होती की कुठेतरी आपण एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे काहीतरी आहोत, तर त्यामुळे आपण या उपोषणात जर उतरलो तर एकतर आपल्याला अटक झाली होती ती देशद्रोहाच्या आरोपाखाली झाली होती, तर आपलं देशप्रेम सिद्ध होईल. दुसरं, आता राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव चर्चेत येईल असं काहीच नाहीये. तर हे रेडीमेड एक मिळत आहे व्यासपीठ आपल्याला, तर त्याच्यावर जाऊ, थोडे दिवस उपोषण करू, त्याच्यामुळे हे होईल. झालाच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर आपल्याला श्रेय मिळेल. आणि हे दिपके बिपके काय ठिपके आहेत, त्यांच्या पुढे आपण जायंट फिगर आहोत. तर त्यामुळे ते बाजूला पडतील आणि आपल्यावरच फोकस येईल सगळ्या नॅशनल. पुढे आपलं राजकारण त्याच्यामधून चांगलं होईल. या हिशोबाने तेही काही फार मोठे हेतून त्याच्यात पडले होते असं नाही. तेही आयत्या बिळावर नागोबाच होते, हे खरं आहे. नाही की ज्या आहेत त्या फॅक्ट तुमच्या पुढे मी नाही सांगणार तर कोण सांगणार. तर त्यामुळे झालं असं की ज्यावेळेला हे उपोषण लांबायला लागलं त्यावेळेस त्यांनाही अस्वस्थता आलेलीच होती. त्यांनी लोकांना मोबिलाइज करा, लोक येत नाही आहेत या प्रकारची घायकुतीला येऊन, अरे लोकांनी तरी जमा निदान, ते 4 कार्टी जमत नाही आहेत, 2-4 टोळकी ती ठराविक तेवढीच आहेत, त्यात ट्रान्सजेंडरच जास्त आहेत, त्यात असे हौसे गौसे नवसेच जास्त आहेत. काहीतरी एक आंदोलनाचं स्वरूप तर येऊ द्या. याचं कारण काय की आपले मराठी चॅनल विपरीत चित्र देत होते, कोणाच्या सुपाऱ्या वाजवत होते माहीत नाही मला, पण विपरीत चित्र देत होते. त्याच्या उलट सगळ्या हिंदी इंग्लिश चॅनलमध्ये दाखवत होते की कोण कुत्रं फिरकत नाही आहे तिकडे. 5-50 टोळकी रोज आहेत. तो अभिजित दिपके खोटं बोलतो सरळ. आणि दिपकेचा हेतू हाच होता की हा एकदाचा मेला म्हणजे आपण मोठे झालो, परत हा कॉम्पिटिशनमध्ये नाही. कारण ह्यांनी वांगचुकनी जिवंत राहणं म्हणजे सगळं श्रेय त्याला जाणं, सगळं फोकस त्याच्यावर होणं, ते ॲक्च्युली अभिजित दिपकेला सहन होतच नसणार. त्याचा एकंदर आक्रस्ताळा स्वभाव आणि ज्या पद्धतीने तो आरडाओरडा करतोय. आता हायकोर्टाचा आधार घेतला. सरकार हुशार आहे हो. हे मोदी सरकार आहे, हे शहांचं सरकार आहे. हे काय असं बळी पडणारं किंवा तुमच्या पुढे शरणागती झाली आहे असं दाखवणारं सरकार आहे का? आणि होणारच नाही ते. त्यांना दोन्ही गोष्टी साध्य करायच्या होत्या. एक, त्याला मरू द्यायचा नव्हता कारण हा मेला तर हुतात्मा होईल आणि त्याचा हुतात्म्य आपल्याला राजकीयदृष्ट्या महागात पडेल, त्यामुळे मरू द्यायचा नाही. पण आपण शरण गेलो, काहीतरी मागणी मान्य केली, हे करायचं नाही कारण आपल्याला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पण घ्यायचा नाही. मग उपाय काय? कोर्ट. आणि कोर्ट अशी भूमिका घेणार हे गृहीतच धरायला पाहिजे ना तुम्ही. काहीही कारण त्याची पडद्यामागची असोत, पडद्यापुढची असोत, कोर्ट असं सांगणार आहे का? कुठलं कोर्ट सांगेल की त्यांना मरू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका? कोर्ट असं सांगणार त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या. तेवढं एक वाक्य पुरे होतं ना, त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या हे वाक्य कोर्ट बोलणार हे गृहीत होतं. याचिका पण सरकारने केलेली नव्हती, ती पण बाहेरच्या कोणातरी त्यांच्याच माणसाला, जो त्यांचा माणूस आहे हे माहिती नाही अशा माणसाला सांगून ती केली. कोर्टाने साहजिकच भूमिका घेतली, बघ त्यांची काळजी घ्या तुम्ही. आणि हेच अपेक्षित होतं सरकारला, एवढं पुरे होतं सरकारला.
आम्ही त्यांना उचलून अन्याय केला नाही, अत्याचार केला नाही, आम्ही त्यांचं उपोषण मोडलं नाही. कोर्टाचा आदेश, आता आम्ही काय करणार? अशी भूमिका घ्यायला त्यांना सोयीचं होतं, ती सोयीची भूमिका त्यांनी घेतली. आता त्याच्यामध्ये याचा हलकटपणा या अभिजित दिपकेचा शेवटपर्यंत संपला नाही. त्यांनी जेव्हा बघितलं की मोठ्या प्रमाणावर गाड्या लागतायत आणि त्यालाही कुणकुण लागलीच असेल, असं पोलीस पण थोडंसं विश्वासात घेतात नाही त्याला. त्यांनी दिपकेला सांगितलं असेल की आता आम्ही 7:15 7:30च्या सुमाराला वांगचुक यांना उचलून हॉस्पिटलला दाखल करणार आहोत. तर तुम्ही बघा काय करायचं, तुम्ही तिथे राहिला तर तुम्हाला अरेस्ट करावं लागेल आम्हाला. बरं, त्यांना अरेस्ट, त्याला काय, तो काय उपोषण करत नाही की त्याला हॉस्पिटलला नेतील. त्याला अरेस्ट करून तुरुंगात नेलं की त्या आंदोलनाला काही, मग त्याच्यावरचा फोकस ढळला ना. आता वांगचुकच्या नावाने हा बुमबुम करायला आणि होतात्म्य घ्यायला मोकळा झाला ना, कसलीही त्रास नव्हता. मग त्यांनी बघा, बरोबर ज्या क्षणाला दाराशी पोलीस आले आणि डॉक्टर आले, डॉक्टरांचं पथकही आलं, त्या क्षणाला हा पठ्या एरवी नाही तर दिवसभर त्यांच्याबरोबर बसलेला असतो, त्यांच्यासमोर खादळत असतो, बरोबर टॉयलेटला गेला. किती प्लॅन, तो पण किती हरामखोर आहे बघा. तो टॉयलेटला गेला आणि बाहेर आल्यानंतर असं दाखवलं त्यांनी की काय त्याला घेऊन गेले. आणि त्याच्यात मग त्याने आरोप केला की मला अरेस्ट केलं होतं, माझं तोंड दाबून ठेवलं होतं, मला मारलं, मला शिवीगाळ केली, इव्हन सोनम वांगचुकांना शिवीगाळ केली. आता तू तिथे नव्हतास ना हरामखोरा, कारण मी वेगळ्या शिव्याच येत आहेत तोंडात माझ्या, पण हरामखोरा तू नव्हतास तिथे, तुला काय माहिती, तू बाथरूममध्ये गेला होतास. तू बाथरूममध्ये गेल्याची शूटिंग पोलिसांनी करून ठेवलेली आहे की बरोबर तेवढी 5 मिनिटं तू बाथरूममध्ये होता जेवढ्या वेळामध्ये हे घेऊन गेले. तुलाही तिथे पाहिजे प्रतिकार करून अरेस्ट करून घ्यायचीच नव्हती, तुला नंतर त्याचं भांडवल करायचं होतं. बरोबर आहे ना? ते त्यांनी केलं. आता ते करतोय तो आता की काय त्यांना उचलून नेलं, त्यांना शिवीगाळ केली, त्यांना हे केली. उलट आहे. आता मी इंडिया TV पाहिला, आता मी इंग्लिश आणि हिंदी चॅनल सगळे बघत होतो. मराठी चॅनल सोडा, मराठी चॅनल भिकारचोट 3rd क्लास लोकांच्या 4th क्लास मुलाखती काही देतात, ते ठराविकच बोलतात. ते त्यांना काय, ते सगळे विरोधकांच्याच मुलाखती घेतात, ते कुठे भाजपवाल्यांच्या मुलाखती घ्यायला जातात. इकडे गोदी मीडिया म्हणतात, हा मादी मीडिया आहे आणि यांच्या नर कुठे बसलेत ते आपल्याला माहिती आहेत. तर हिंदी आणि हे सांगतायत की जाताना वांगचुक वॉज व्हेरी हॅपी. त्यांनी पोलिसांना पूर्ण कोऑपरेशन दिलं. पोलीस आले, त्यांनी चारी बाजूनी चादर धरली, त्यांना स्ट्रेचरवर ठेवलं आणि त्यांना स्ट्रेचरवरून जाताना ते जे तिथली तरुण मुलं त्यांना जी दिसली त्यांना त्यांनी बाय बाय असं म्हटलं. व्हेरी हॅपीली ही सेड बाय बाय. हे इंडिया टुडे पासून सगळ्यांचं वर्जन आहे आणि दाखवलंय त्यांनी की ते सगळ्यांना असा निरोप घेत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे की सुटलो, माझी हत्या करायचंच या अभिजित दिपकेने ठरवलं होतं पण वाचलो, अशा रिलीफच्या भावनेनेच ते गेले. कारण त्यांनाही आता माहिती होतं की अजून एखाद दुसरा दिवस एकदा एक अवयव फेल झाला की सगळे अवयव लाईनीने फेल होत जातात. त्यामुळे पोलीस जे करतायत ते आपल्या हितासाठी करतायत. आणि आता हे जे शाहजोग आपले महाराष्ट्रातले सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत, त्यांना काय मरायला हवे होते का? अन्याय केला, त्यांना उचललं आणि त्यांच्यावर उपचार केले. हा अन्याय केला, अत्याचार केला. हा 2-4 शिट्या वाजवा इथे. काय बोलताय तुम्ही? त्यांना मरू द्यायला हवं होतं, त्याच्या मृत्यूचं भांडवल करायचं होतं. प्रेताच्या ताळूवरचं लोणी खाणारे तुम्ही, तुम्हाला मृत्यू यायला हवा होता. का बोलताय? कसला निषेध कसला करताय? त्यांना उचलून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं याचा निषेध करताय? एवढे नागरिक नालायक आणि दळभद्री झालात तुम्ही की त्याच्या मृत्यूची हे करताय. का उचललं? मागणी मंजूर होणारच नव्हती. तुम्ही कधी मागण्या मंजूर केल्या? तुम्ही सत्तेवर असताना तुम्ही तर गोवारे हत्याकांड केलं होतं राजा, 300-400 लोकांनी. आता जे बोलतायत ना, शरद पवार आता बोलत होते मगाशी की ह्याच्यामुळे आंदोलन थांबणार नाही वगैरे वगैरे. तुम्ही तर गोवारी हत्याकांड केलं होतं, 200-300 लोक मारले होते. तुम्ही कुठल्या तोंडाने बोलताय? सगळेच नालायक एकत्र आहे. व्हॉट एव्हर इट इज. सोनम वांगचुक अतिशय खुश असतील. त्याच्यामध्ये परत आणखीन एक बघा की सोनम वांगचुक यांचं मी नाव सुद्धा ऐकलं नव्हतं 3 इडियट्स पिक्चर काढताना, असं आमिर खानने आता सांगितलं. याचं कारण आमिर खानच्या 3 इडियट्स मधला तो हिरो मी आहे अशा तऱ्हेचं ते बोलत होतं किंवा ते आहेत असं हे सगळे दिपके चिपके सगळे सांगत होते.
ते 3 इडियट्सचं भांडवल करत होते. शेवटी आमिर खानला असं वाटलं की काय वेडेपणा चाललाय, माझ्या चित्रपटाचं विपरीतीकरण करतायत हे. मला हा माहितीच नव्हता माणूस, मला हा माणूसही माहिती नव्हता, आणि त्याच्यातला एक जो सबनायक आहे, उपनायक आहे, त्यालाही माहित नव्हतं, किंवा त्याला काय विस्मरण पडलं असेल. त्यावेळेला एक वेळ चर्चा झाली पण असेल ते की हे काल्पनिक पात्र आहे, ते आपण असं आयडिओलॉजिकली मानतोय. पण त्यांनी त्यालाही त्याच्या ढोंगणाखाली आता कुठे अग्नी आहे प्रसिद्धीचा, त्याला वाटलं असेल चला या निमित्तानं आपण तो त्याचा काहीतरी संदर्भ देऊन म्हणूया की नाही उपोषण मागे घे वगैरे वगैरे, म्हणून तो बोलला. त्याच्या कानफाडत मारले आमिर खाननी. त्याने सांगितलं की काय काय आम्हाला माहिती पण नव्हतं अशा नावाचा कोणी माणूस आहे, हे सगळं काल्पनिक चित्र होतं. मग तो विषय संपला. त्यामुळे वांगचूकची अशी ती पण पुण्याही संपली की तो हिरो हाय वगैरे वगैरे. पण वांगचूकनं मारायचं नव्हतं, वांगचूकनं अपेक्षा नव्हती. वांगचूकनं असं वाटलं तर काहीतरी थातूर कोणीतरी म्हणेल हा बघतो करतो, त्यांचं खातं बदलतो, काहीतरी कुठून तरी होईल. पण ते मोदी शहा आहेत, मोदी शहांनी ममताला संपवलं. तू कोण, तुला संपवायला काय लागतंय, आणि तू त्यात लायकीच आहेस. तू एका आयत्या बेळावर नागोबा येऊन या आंदोलनाचं नेतृत्व करायला, सोनम वांगचूकवर खरं म्हणजे टीका व्हायला पाहिजे की तू आयत्या बेळावरचा नागोबा आहे. आणि दीपकेने केवळ सोशल मीडियातलं हे प्रत्यक्षात होईल असं पाहिलं, हाही त्याचा मूर्खपणा होता. एनिवे, आता 20 तारखेला काय होईल? 20 तारखेच्या आत किंवा 20 तारखेला दीपकेला अरेस्ट होणार. हा मोर्चा काढायलाच बंदी होईल माझ्या अंदाजानुसार, आणि नाही बंदी झाली तर त्याच्यामध्ये पोलिसच अशा काही गोष्टी घडून आणतील की हिंसाचार आणि याच्या आरोपाखाली अभिजित दीपकेला आत घेता येईल. आणि नुसता आत घेता येईल नाही तर जी कलमं राहून राष्ट्रद्रोहापासून सगळी लावली त्याच्यातून घेऊन त्याला कायमचा संपवला जाईल. आता सोनम वांगचूक हा विषय संपला, त्यांना चांगले उपचार होत आहेत. 4-8 दिवसामध्ये ते टुणटुणीत बरे होतील, आणि थोडे एखादा काय म्हणतात दाखवायला पाहिजे ना काहीतरी, बाबा एवढं हे केलं ते केलं वगैरे. सरकार तर निषेध करतील आणि लडाखला परततील. हा आहे, याची सुरसुरी आता संपेल. संसदेचं अधिवेशन आता परवा सुरू होतं 20 तारखेला. एवढे विषय येणार आहेत, एवढा कल्लोळ होणार आहे की त्याच्यामुळे अभिजित दीपकेन हे ते, आणि रोज 100 मोर्चे निघणार आहेत. त्यामुळे अभिजित दीपके हा विषय 21 तारखेनंतर एक 2-3 दिवसामध्ये संपलेला असेल. 25 तारखेला तुम्हीच मला सांगाल की सर याच्यावर आता काय व्हिडिओ करू नका, हा विषय संपलेला आहे. पण अभिजित दीपकेची सोनम वांगचूक मारावे ही इच्छा होती, यात काहीच शंका नाही. म्हणजे एक प्रकारे त्याच्या मनामध्ये त्यांची हत्या सरकारी माध्यमातून, उपोषणाच्या माध्यमातून, सरकारी माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून व्हावी अशी इच्छा होती, ती फसली. एक हत्येचा कट फसला असं वर्णन मी याच्याकडे. धन्यवाद.